Hello friends, let's discuss today's discourse activity of English Standard 9th activity number 34 and 35. Welcome back to my channel English Winglish. Today's activity is conversations in English with people from different professions using appropriate vocabulary. योग्य ती व्होकॅब्युलरी वापरून वेगवेगळ्या प्रोफेशन्समधील लोकांशी इंग्रजीमधून कॉन्व्हर्सेशन म्हणजेच संभाषण. सो लेट्स गेट स्टार्टेड. बिफोर डुईंग द ॲक्टिव्हिटी लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. फ्रेम क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू गिव्हन सब्जेक्ट ऑर सिच्युएशन. दिलेल्या सिच्युएशननुसार किंवा सब्जेक्टनुसार प्रश्न तयार करा. यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी आणि इंटरव्ह्यू घेताना किंवा प्रश्न विचारताना जी व्होकॅब्युलरी वापरणार आहे ती योग्य वापरा. त्या विषयाला अनुसरून ती व्होकॅब्युलरी तो शब्दसंग्रह तुमचा असला पाहिजे की प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स. कॉन्व्हर्सेशन करताना किंवा इंटरव्ह्यू घेताना प्रश्नांचा क्रम योग्य ठेवा. बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली. तुमच्या इंटरव्ह्यूची सुरुवात आणि शेवट योग्य करा. अँड फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. सोपे साधे सुटसुटीत छोटे छोटे प्रश्न इंटरव्ह्यू घेताना तयार करा. सो लेट्स सी द ॲक्टिव्हिटी. वन ऑफ युअर क्लासमेट हॅज गॉट द स्टुडंट्स ऑफ द इयर अवॉर्ड. तुमच्या एका मित्राला स्टुडंट ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे. फ्रेम 8 to 10 interview questions that you would ask when you interview him her at the school assembly. स्कूल असेंब्लीमध्ये तुम्हाला त्याची इंटरव्ह्यू घ्यायची आहे त्यावेळी विचारण्यासाठी 8 ते 10 प्रश्न तयार करा. सो लेट्स सी द क्वेश्चन्स. इंटरव्ह्यूची सुरुवात आपण बघा कशी करतो आहोत. गुड मॉर्निंग. So today we are having Mr. Deepak Kumar to know about his experiences, his hard works and many more things. आणि मग आपण इंटरव्ह्यूला इथे सुरुवात करणार आहोत. मी म्हणजे आपण इंटरव्ह्यू घेतो आहोत. सर, वी ऑल नो दॅट यू हॅव रिसेंटली रिसिव्ड द बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड ऑफ अवर कॉलेज. हॅव यू एक्सपेक्टेड इट? सर, आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला द बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड मिळालेला आहे, तर तुम्हाला याची अपेक्षा होती का? सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. नाउ द रिस्पॉन्स इज, दीपक सेज, नो, आय हॅवंट एक्सपेक्टेड, इट्स जस्ट अ ड्रीम फॉर मी. मला अशी काही अपेक्षा नव्हती, माझ्यासाठी ते एक स्वप्न आहे. मी पुन्हा तुम्ही प्रश्न विचार, ओ रिअली, हाऊ डिड यू फील वेन यू नॉमिनेटेड फॉर दिस अवॉर्ड? या अवॉर्डसाठी जेव्हा तुम्ही नॉमिनेटेड झालात तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? अँड द रिस्पॉन्स इज, आय कुडंट बिलीव्ह माय सेल्फ, आय वॉज व्हेरी हॅपी. मी खूप आनंदी होतो, मला विश्वास बसत नव्हता. व्हॉट वर युअर फिलिंग्स वेन युअर नेम वॉज अनाउन्स्ड ऑन द स्टेज? तुमचं नाव जेव्हा स्टेजवर अनाऊन्स केलं गेलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? अँड सो द रिस्पॉन्स इज, वेन आय हर्ड माय नेम इट वॉज अनबिलिव्हेबल फॉर मी. जेव्हा माझं नाव मी ऐकलं तेव्हा मला विश्वास बसला नाही. पुढचा प्रश्न, व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन? तुमचं इन्स्पिरेशन काय आहे? तुम्हाला कुणापासून प्रेरणा मिळालेली आहे? दीपक, लास्ट इयर बेस्ट अवॉर्ड इन्स्पायर्ड मी अ लॉट. मागच्या वर्षी मला जो बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळालेला आहे त्याच्यामुळे मी इन्स्पायर्ड झालो आहे, त्याच अवॉर्डमुळे मला प्रेरणा मिळालेली आहे. हू हेल्प यू टू अचीव दिस अवॉर्ड? हा अवॉर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला कुणाकुणाची मदत मिळाली? अँड दीपक सेज, माय पेरेंट्स अँड माय टीचर्स. ऑफकोर्स माझे पेरेंट्स आणि माय टीचर्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस टू प्रिपेअर युअर सेल्फ? तुम्हाला स्वतःला प्रिपरेशन करण्यासाठी कोणत्या चॅलेंजेसला फेस करावं लागलं? दीपक, आय एम फ्रॉम पुअर फॅमिली, सो समटाईम आय डिडंट हॅव बुक्स टू स्टडी बट माय फ्रेंड्स हेल्प मी. मी खूप गरीब घराण्यातून आलेलो आहे, गरीब कुटुंबातून आलेलो आहे आणि त्यामुळे बुक्ससाठी स्टडीसाठी माझ्याकडे बुक्स नव्हते, परंतु माझ्या मित्रांनी मला हेल्प केली. इट्स ग्रेट. व्हॉट क्वालिटी शुड अवॉर्ड विनिंग स्टुडंट्स हॅव? कोणत्या क्वालिटीज पाहिजे आहेत अवॉर्ड विनिंग स्टुडंट्सला? ज्यांना अवॉर्ड मिळतो त्यांच्यात कोणकोणत्या क्वालिटीज असतात? हार्डवर्क, ऑनेस्टी अँड डिव्होशन. See the next question. What is your advice to new students?
तुमचं नवीन जे विद्यार्थी आहेत, जे तुमच्यापेक्षा लहान आहेत, त्यांना काय ॲडवाईस तुम्ही द्याल, त्यांना काय सल्ला द्याल? दीपक, थिंक पॉझिटिव्हली अँड बिलीव्ह युअर सेल्फ. पॉझिटिव्हली विचार करा आणि तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. देर इज नो शॉर्टकट ऑफ हार्डवर्क. आणि हार्डवर्कला शॉर्टकट नाही. तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्ही हार्डवर्क केलंच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स? तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? दीपक, आय वॉन्ट टू गो इन सिव्हिल सर्व्हिसेस. मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. आय वॉन्ट टू बी अँड IAS ऑफिसर. मला IAS ऑफिसर व्हायचं आहे. Oh, thank you for spending your valuable time with us. Best of luck for your future. And this is the end of this interview. So friends, this is the interview. These are the questions which you are going to ask for the interview. Okay. Now let's see the next activity. Take interview of the best teacher who has got an ideal teacher award. आता तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची आहे, म्हणजे प्रश्न तयार करायचे आहेत. कुणासाठी? तर टीचरसाठी. ज्या टीचरला बेस्ट टीचर, आयडियल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे, आदर्श शिक्षक पुरस्कार, त्या टीचरला प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. सो लेट सी व्हॉट आर द क्वेश्चन्स. व्हॉट इन्स्पायर्ड यू टू बिकम अ टीचर? तुम्ही टीचर झालात तर कुणी इन्स्पायर्ड केलं तुम्हाला? कुणाची प्रेरणा मिळाली? नेक्स्ट क्वेश्चन, कॅन यू गिव्ह अस अ ब्रीफ बॅकग्राऊंड ऑफ युअर प्रोफेशन्स? तुमचं जे प्रोफेशन आहे त्याचं तुम्ही काही बॅकग्राऊंड सांगाल का? पार्श्वभूमी काही सांगाल का? प्लीज टेल अस हू इन्स्पायर्स यू. कोणी तुम्हाला इन्स्पायर केलं? डू यू गेट टाइम ऑफ फ्रॉम युअर बिझी शेड्यूल? तुम्हाला बिझी शेड्यूलमधून वेळ मिळतो का दुसरं काही इतर कामं करण्यासाठी? व्हॉट आर युअर अदर इंटरेस्ट? अदर इंटरेस्ट, दुसरा इंटरेस्ट तुम्हाला कशामध्ये आहे? हॅव यू सेट युअर एनी अदर गोल? तुम्ही काही ध्येय आणखी निश्चित केलेले आहेत का? व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर फ्युचर? भविष्यासाठी तुमचे काही प्लॅन्स आहेत का? अँड व्हॉट मेसेज वूड यू लाईक टू गिव्ह टू द यंगस्टर्स? आणि यंगस्टर्स जे आहेत किंवा तुमचे जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांना तुम्ही काही मेसेज द्याल का? त्यांना तुम्ही काही संदेश द्याल का? सो दीज आर द क्वेश्चन्स. तुम्ही बेस्ट टीचर अवॉर्ड ज्या टीचरला मिळालेला आहे त्यांची इंटरव्ह्यू घेण्यासाठी असे प्रश्न तुम्ही विचारू शकता. या प्रश्नांमध्ये तुम्ही ॲड पण करू शकता किंवा बदलू पण शकता, डिपेंड ऑन द सिच्युएशन अँड द पर्सन. ओके. सो लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी नंबर 35. Recently, your school has won the Cleanest School Award. Discuss with your headmaster about the achievement. नुकताच तुमच्या शाळेला द क्लीनेस्ट स्कूल अवॉर्ड, स्वच्छ शाळा असा अवॉर्ड मिळालेला आहे, असं बक्षीस मिळालेलं आहे, पारितोषिक मिळालेलं आहे. डिस्कस विथ युअर हेडमास्टर. तुमच्या हेडमास्टर बरोबर डिस्कस करा. हेडमास्टर किंवा हेडमिस्ट्रेस कुणी असेल त्यांच्याबरोबर डिस्कस करा अबाउट द अचिव्हमेंट. सो लेट्स स्टार्ट. When did you join as a headmaster of the school? केव्हा तुम्ही जॉईन केलं? Almost 5 years ago. 5 वर्षापूर्वी. What weaknesses did you find in school? तुम्हाला स्कूलमध्ये कोणकोणते वीकनेसेस दिसतात आहे किंवा काय इम्प्रूव्ह करावं असं तुम्हाला वाटतं आणखी स्कूलमध्ये? The area of the school was little bit shabby and students वर इनडिसिप्लिन. या स्कूलचा एरिया शॅबी म्हणजे थोडासा अस्वच्छ आहे आणि विद्यार्थी पण थोडेसे बेशिस्त आहेत. सो हा वीकनेस आहे माझ्या स्कूलचा. व्हॉट आर पॉझिटिव्ह पॉईंट्स? आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत? चांगले गुण कोणते आहेत? द स्टाफ इज गुड अँड रेडी टू सपोर्ट ऑलवेज. स्टाफ खूप चांगला आहे आणि नेहमीच सपोर्ट करतो. जे टीचर्स आहेत तो स्टाफ. हाऊ आर युअर स्टाफ मेंबर्स अँड स्टुडंट्स? तुमचे स्टाफ मेंबर्स आणि स्टुडंट्स कसे आहेत? They are quite enthusiastic and eager to learn and implement new things. ते खूप enthusiastic आहेत, उत्साही आहेत कोणतंही काम करण्यासाठी, नवीन शिकण्यासाठी, आणि ते शिकलेलं जे आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. What was your inspiration? तुमचं इन्स्पिरेशन काय आहे? I wanted to shape young minds and I believe that education is the key to that.
आय हॅव बीन इन्स्पायर्ड बाय सावित्रीबाई फुले. आणि सावित्रीबाई फुले या माझ्या इन्स्पिरेशन आहे, माझ्या प्रेरणा आहे. आणि यंग माइंड्स, हे जे मनं आहेत तरुणांची, त्या तरुणांच्या मनाला शेप चांगल्या प्रकारे द्यायचा, त्या तरुणांचं लाईफ घडवायचं, हे माझं अशी माझी इच्छा आहे, माझं ध्येय आहे. सो दिस इज द इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस वाईल इम्प्लिमेंटिंग युअर आयडियाज? कोणते चॅलेंजेस आहेत? तुम्ही काही आयडियाज इम्प्लिमेंट करतात, राबवतात, तर तेव्हा कोणते चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात? लॅक ऑफ ॲडिक्वेट टेक्निकल स्किल्स रिक्वायर्ड टू इम्प्लिमेंट न्यू इनिशिएटिव्स. ज्या नवीन गोष्टी आहेत त्या नवीन गोष्टी अंमलात आणण्यासाठी काही टेक्निकल स्किल नाही आहे आमच्याकडे, त्याची गरज आहे. तर ते चॅलेंजेस आम्ही फेस करू शकतो. हाऊ डू यू ओव्हरकम दिस चॅलेंजेस? हे चॅलेंजेस जे आत्ता तुम्ही वरती सांगितले ते कसे ओव्हरकम तुम्ही कराल, त्याच्यावर मात कशी कराल? बाय प्रोव्हाइडिंग देम टेक्निकल असिस्टन्स अँड कोर्स. काही टेक्निकल कोर्सेस जे आहेत, तांत्रिक जे स्किल आहे ते त्यांना आम्ही प्रोव्हाइड करू. टू होम डिड यू गिव्ह द क्रेडिट ऑफ दिस सक्सेस? शाळेला जे अवॉर्ड मिळालेलं आहे किंवा हे जे सक्सेस मिळालेलं आहे त्याच्या मागे तुम्ही किंवा त्याचं क्रेडिट तुम्ही कुणाला द्याल? आय गिव्ह दिस क्रेडिट टू एव्हरीवन. प्रत्येकाला याचं क्रेडिट मी देईल. ॲज इट वूड नॉट पॉसिबल विदाउट द सपोर्ट अँड कोऑर्डिनेशन फ्रॉम द स्टुडंट्स, टीचर्स अँड पेरेंट्स. अर्थात स्टुडंट, टीचर्स आणि पेरेंट्स यांचा सपोर्टशिवाय हे पॉसिबल झालं नसतं, शक्य झालं नसतं. व्हॉट आर द नेक्स्ट प्लॅन्स? तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? आय प्लॅन टू मेक अ डिजिटल स्कूल. मला काय करायचे आहे? माझी शाळा डिजिटल करायची आहे. व्हॉट इज युअर ॲडवाइस टू अदर स्कूल? दुसऱ्या शाळांना तुम्ही काय सल्ला द्याल? ट्राय अँड मेक लर्निंग ॲज मच फन ॲज पॉसिबल सो द किड्स ॲक्च्युली एन्जॉय बीइंग एज्युकेटेड. तुम्ही जे शिक्षण देतात मुलांना ते शिक्षण अधिकाधिक आनंददायी, अधिकाधिक मजेशीर कसं करता येईल याच्याकडे तुम्ही बघा. म्हणजे जास्तीत जास्त मुलं हे एज्युकेशन घेतील आणि एज्युकेशनचा खरा अर्थ साध्य होईल. सो अशा पद्धतीने तुम्ही हेडमास्टरला किंवा हेडमिस्ट्रेसला इंटरव्ह्यू घेताना प्रश्न विचारू शकता. Now let's see the next activity. Take interview of Sarpanch who has got the cleanest village award in the state. राज्यामध्ये ज्या सरपंच गावचा सरपंच जो मुख्य असतो त्याला जो क्लीनेस्ट विलेज अवॉर्ड मिळालेला आहे, स्वच्छ गाव हा अवॉर्ड मिळालेला आहे, तर त्याची इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे प्रश्न तयार करायचे आहेत. हाऊ डिड दिस आयडिया ऑफ अ क्लीन विलेज सेटअप कम टू बी? ही आयडिया स्वच्छ गाव करायची ही आयडिया तुम्हाला कुठून मिळाली? वेन डिड यू ॲक्च्युली स्टार्ट इम्प्लिमेंटिंग द आयडियाज? आणि जेव्हा ही आयडिया तुमच्या डोक्यात आली तेव्हा तुम्ही कशी सुरुवात केली अंमलबजावणी करण्यासाठी? व्हॉट आर द डिफरंट ऑब्स्टॅकल्स दॅट यू हॅड टू गो थ्रू? इम्प्लिमेंटेशन करताना कोणकोणते अडथळे आले तुम्हाला? कशाला फेस करावं लागलं? हाऊ डू यू डील विथ द अपोनंट्स? काही विरोधक तुम्हाला असतील, त्या विरोधकांना तुम्ही कसं डील करता, कसं हँडल करता? डिड यू गेट एनी गव्हर्नमेंट हेल्प? स्वच्छ गाव हा जो प्रोजेक्ट आहे हा राबवण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट हेल्प मिळाली आहे का? व्हॉट वुड यू लाईक टू टेल द नेक्स्ट जनरेशन? पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगाल? व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर फ्युचर रिगार्डिंग द विलेज? या गावाची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? अँड व्हॉट आर ओपिनियन्स अबाउट द मॉडर्न ॲग्रिकल्चरल सोर्सेस? जे आधुनिक शेतीविषयक सोर्सेस आहेत, साधनं आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सो इथे आपण फक्त प्रश्न तयार केलेले आहेत. तुम्ही याचे रिस्पॉन्सेस पण लिहू शकता इफ पॉसिबल. सो दीज आर द क्वेश्चन्स आपण सरपंच म्हणजे गावचा जो मुख्य असतो त्याला विचारू शकता. सो लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. टुडे आय लर्न्ड. सो मी आज काय शिकलो? टू यूज प्रॉपर वोकॅबलरी इन कॉन्व्हर्सेशन करताना योग्य सब्जेक्टला अनुसरून, सिच्युएशनला अनुसरून कोणती वोकॅबलरी यूज करायची ते मी शिकलो. टू स्टार्ट कॉन्व्हर्सेशन प्रॉपरली, संभाषण करण्याला सुरुवात केली मी, व्यवस्थितरित्या संभाषण करू शकलो.
हाऊ टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स, छोटे पण सिम्पल पण छोटे प्रश्न कसे तयार करायचे जेणेकरून इंटरव्ह्यू घेताना कन्व्हिनियन्स होईल अशा पद्धतीने ते मी करायला शिकलो. हाऊ टू कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ अ कॉन्व्हर्सेशन करताना सिक्वेन्स कसा ठेवायचा, योग्य प्रश्न योग्य त्यावेळी कसा विचारायचा ते मी शिकलो. सो फ्रेंड्स, आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दीज interviews, all these questions. So practice more and more and take the interview very confidently. Okay, so thank you. Please like this video, share to your friends, and of course don't forget to subscribe my channel. Thank you.